नव्या केवायसी मध्ये 80 लाख महिलांची संख्या कपात झालेली आहे. 288 कोटी रुपये जेव्हा तुम्ही अक्षरशः गुलाल बुक्क्यासारखे उधळले, 288 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या खिशातले पैसे गेलेले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या केवायसी मध्ये आता नव्याने 80 लाख महिला अपात्र ठरवलेल्या आहेत. साधारणतः एका महिलेला एका वर्षाचे दरमहा 1500 प्रमाणे जरी विचार केला तरी 18,000 रुपये जातात. जर एका वर्षामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त महिलांची संख्या कपात केलेली आहे. विशेषतः नव्या केवायसी मध्ये 80 लाख महिलांची संख्या कपात झालेली आहे. या 80 लाख गुणिले 18,000 जर केलं तर जवळपास 144 कोटी रुपये इतकी रक्कम होते. आता यावर जर योजना अपडेट मंत्री आदिती तटकरे यांचं म्हणणं असेल, होय मी अतिशय विचार करून त्यांचा उल्लेख योजना अपडेट मंत्री असा करते कारण महिला बालकल्याण मंत्री म्हणून काही कामं करावी असं कुठलंही भरीव काम तटकरे यांच्याकडून अजिबात झालेलं नाही. फक्त आणि फक्त योजनेचं अपडेट देण्यापुरत्या त्या स्क्रीनवर दिसतात. अशा योजना अपडेट मंत्री आदिती तटकरे यांनी ज्या 80 लाख महिला ज्यांचं कपात संख्या केलेली आहे ते 144 कोटी रुपये, याचं नेमकं आता भरपाई कोण करणार याचं उत्तर दिलं पाहिजे. यावर जर आदिती तटकरे किंवा सरकार पक्षातल्या कुणाचंही म्हणणं असं असेल की आम्ही या महिला का अपात्र ठरवलेल्या आहेत कारण याच्यामध्ये काही पुरुष लाभार्थी होते, काही सरकारी लाभांश घेणाऱ्या महिला होत्या आणि म्हणून आम्हाला ते कपात करावं लागलं, असं जर उत्तर आदितीजी तुम्हाला द्यायचं असेल तर माझा त्याच्या पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की मग पुरुष लाभार्थी किंवा सरकारी लाभांश घेणाऱ्या महिला ज्यांना नव्याने किंवा पुन्हा पुन्हा हा लाभ मिळत आहे हे तुम्हाला आधी कळलं नाही का? 2-2.5 वर्ष म्हणजे वार्षिक 144 कोटी रुपये जर तुम्ही देताय तर याचा अर्थ साधारणतः 288 कोटी रुपये जेव्हा तुम्ही अक्षरशः गुलाल बुक्क्यासारखे उधळले तेव्हा तुमचं हे सगळं गणित कुठे गेलं होतं? तेव्हा तुमची ही चिकित्सक वृत्ती, हा अभ्यास, हे विश्लेषण, हे सगळं कुठे गेलं होतं? 288 कोटी रुपये जे दिलेले आहेत ते आदिती तटकरे तुम्ही तुमच्या खिशातनं दिले नाही. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खिशातनं हे पैसे दिलेले नाही. 288 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या खिशातले पैसे गेलेले आहेत, जे तुमच्या चुकीने गेलेले आहेत. या पैशाची भरपाई कोण करणार आहे? कारण या योजनेचं श्रेय घेण्यासाठी दादा, भाऊ, भाई म्हणत ज्यांनी ज्यांनी फ्लेक्सबाजी केली होती त्यातला आता कोण माईचा लाल पुढे येणार आहे? आणि हे पैसे जर आमच्या चुकीने गेले तर या पैशाची भरपाई आम्ही केली पाहिजे हे सांगणार आहे. ज्या आदिती तटकरे एरवी श्रेयवादाच्या राजकारणात सगळ्यात पुढे असतात त्या आदिती तटकरे या 288 कोटी रुपयांचा हिशोब देणार आहेत का? आणि जर तुमचं म्हणणं असेल की नाही नाही आम्ही हे पैसे दिलेलेच होते आणि हे पैसे देणं कसं गरजेचं होतं, तर काय गरज होती? ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कुठलाही अभ्यास न करता लाभार्थी असणारे लोक हे पुरुष आहेत का? सरकारी लाभांश घेणारे आहेत का? सरकारी पगार उचलणारे आहेत का? त्यांच्याकडे तुमच्या केवायसी निकषातली जमीन जुमला किंवा 4 व्हीलर किंवा या सगळ्या साधन सामुग्री आहेत का? याची चिकित्सा तुम्ही आधी का केली नाही? कोणता असा वाघ तुमच्या मागे लागला होता म्हणून तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागला? कदाचित तो वाघ निवडणूक नावाचा वाघ होता का? म्हणून तुम्हाला घाईघाईने तुमचे पगारी मतदार तयार करण्याची गरज पडली आणि ते पगारी मतदार आता गरज सरो वैद्य मरो या पद्धतीने आता तुमची गरज संपलेलीच आहे. आता निवडणुका संपलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला आता या सगळ्या लोकांची गरज नाही, त्यामुळे या पगारी मतदारांची गरज नाही आणि म्हणून अचानक तुम्हाला 80 लाख महिलांमध्ये कपात करावी लागतेय. उत्तरं आदिती तटकरे यांनी दिली पाहिजे. उत्तरं आता अर्थ खातं ज्यांच्याकडे आहे त्या सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली पाहिजेत. उत्तरं लाडका भाऊ आणि लाडका भाई असं म्हणत ज्यांनी आपापल्या परीने आपापले सोलो पोस्टरबाजी केली होती, हे सोलो पोस्टरबाजी करणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देणं गरजेचं आहे.
आणि ते तुम्ही यासाठी केलं पाहिजे कारण एकीकडे रिसेशनचा काळ चालू आहे, आर्थिक मंदीचा काळ चालू आहे. अशा काळात जर 288 कोटी रुपये तुम्ही गुलाल बुक्क्यासारखे उधळाल तर तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि त्याची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागतील.